How to become a true Christian. Marathi language part 2. येशूने देवाच्या राज्याचा प्रचार केला आणि शिकवले. पहिला भाग विश्वासणाऱ्यांना ख्रिस्ती होण्यासाठी शिकवण्याविषयी आहे. दुसरा भाग म्हणजे ख्रिस्ती संत बनणे. खरे उपासक ख्रिस्ती आणि संत आहेत कारण त्यांच्यामध्ये देवाचा आत्मा आणि सत्याचा आत्मा आहे. तरच तुम्ही योहान 4:23 मध्ये सांगितल्याप्रमाणे आत्म्याने आणि सत्याने उपासना करू शकता. जर तुम्ही परभाषेत बोलत नाही तर तुम्ही आत्म्याने उपासना करू शकत नाही. तुम्ही तुमच्या मूळ भाषेत किंवा तुम्ही शिकलेल्या भाषेत पूजा करत असाल तर ती भौतिक पूजा आहे. रोमन्स 8:8 म्हणते की तुमचा देह देवाला संतुष्ट करू शकत नाही. जर तुम्ही शारीरिक उपासना करत असाल तर तुम्ही येशूची उपासना करता. शिष्यांनी येशूची उपासना केली. मॅथ्यू दुपारी 2:33 म्हणते, मग जे नावेत होते त्यांनी येऊन त्याची उपासना केली आणि म्हटले, खरोखर तू देवाचा पुत्र आहेस. मॅथ्यू 2:8 म्हणते की मग 11 शिष्य गालिलात गेले, येशूने त्यांच्यासाठी नेमलेल्या डोंगरावर. 17 जेव्हा त्यांनी त्याला पाहिले तेव्हा त्यांनी त्याची उपासना केली. पण काहींना शंका आली. पण जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तुम्ही येशूच्या नावाने पित्याला प्रार्थना करता. जॉन दुपारी 2:13 म्हणते आणि तुम्ही माझ्या नावाने जे काही मागाल ते मी करीन, जेणेकरून पित्याचे पुत्रामध्ये गौरव व्हावे. जॉन 1:6 म्हणते आणि त्या दिवशी तुम्ही मला काहीही मागणार नाही. मी तुम्हाला खरे सांगतो, तुम्ही माझ्या नावाने पित्याकडे जे काही मागाल ते तो तुम्हाला देई. 24 आत्तापर्यंत तुम्ही माझ्या नावाने काहीही मागितले नाही. मागा आणि तुम्हाला मिळेल, जेणेकरून तुमचा आनंद पूर्ण होईल. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने येशूबद्दल जे विधान सांगितले ते अनेक विश्वासणाऱ्यांना समजले नाही. बाप्तिस्मा करणारा योहान म्हणाला की मी पाण्याने बाप्तिस्मा करतो, परंतु जो माझ्यानंतर येईल तो तुम्हाला पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा देईल. हे विधान इतके निर्णायक आहे की ते 5 पुस्तकांमध्ये लिहिलेले आहे. मॅथ्यू 3:11 म्हणते की मी तुमचा पश्चात्ताप करण्यासाठी पाण्याने बाप्तिस्मा करतो, परंतु जो माझ्यानंतर येणार आहे तो माझ्यापेक्षा सामर्थ्यवान आहे, ज्याच्या वहाणा नेण्यास मी पात्र नाही. तो तुम्हाला पवित्र आत्म्याने आणि अग्नीने बाप्तिस्मा देईल. मार्क 1:8 म्हणते की मी तुमचा पाण्याने बाप्तिस्मा केला आहे, पण तो तुम्हाला पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा देईल. लूक 3:16 म्हणते की जॉनने उत्तर दिले, सर्वांना म्हणाला, मी खरोखर तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करतो, पण माझ्यापेक्षा पराक्रमी एक येत आहे, ज्याच्या चप्पलचा पट्टा मी सोडण्यास योग्य नाही. तो तुम्हाला पवित्र आत्म्याने आणि अग्नीने बाप्तिस्मा देईल. जॉन 1:33 म्हणते की मी त्याला ओळखत नाही, परंतु ज्याने मला पाण्याने बाप्तिस्मा देण्यासाठी पाठवले तो मला म्हणाला, ज्याच्यावर तू आत्मा उतरताना आणि त्याच्यावर राहतो तोच तो पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा करतो. 1:05 सांगते की जॉनने खरोखर पाण्याने बाप्तिस्मा घेतला, परंतु आतापासून काही दिवसांनी तुमचा पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा होईल. येशूचा पवित्र आत्म्याने विश्वासणाऱ्यांचा बाप्तिस्मा करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तरच विश्वासणारे खरे ख्रिस्ती होऊ शकतात. तरच विश्वासणारे खरे उपासक होऊ शकतात. तरच विश्वासणारे इतर भाषेत बोलून देवाशी थेट संपर्क साधू शकतात. तेव्हाच विश्वासणारे देवाला ओळखू शकतात कारण देवाचा आत्मा त्यांच्यामध्ये आहे. तरच आस्तिकांना शक्ती प्राप्त होते. तरच आस्तिक पवित्रीकरण प्रक्रियेतून संत बनू शकतात. ज्या विश्वासणाऱ्यांनी पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा घेतला आहे त्यांना आता सत्याचा आत्मा त्यांच्यामध्ये प्रकट होण्याआधी सत्य स्वीकारणे आणि त्याचे पालन करणे आवश्यक आहे. तुम्ही अजून खरे ख्रिस्ती नाही आहात. येशूने मॅथ्यू 3:15 मध्ये बाप्तिस्मा देणाऱ्या जॉनला सांगितले. त्यात असे म्हटले आहे, परंतु येशूने उत्तर दिले आणि त्याला म्हटले, आता तसे होऊ द्या,
कारण अशा प्रकारे सर्व धार्मिकता पूर्ण करणे आपल्यासाठी योग्य आहे, मग त्याने त्याला परवानगी दिली. हे भौतिक धार्मिकता मोक्षपासून आत्मिक धार्मिकता मोक्षात संक्रमण आहे. हे आपल्याला येशू आणि निकोदेम्स यांच्यातील संभाषणात आणते. योहान 3 म्हणते की निकोदेम्स नावाचा एक परुषी होता, जो यहुद्यांचा अधिपती होता. 2 हा मनुष्य रात्री येशूकडे आला आणि त्याला म्हणाला, रब्बी, आम्हाला माहीत आहे की तुम्ही देवाकडून आलेले शिक्षक आहात, कारण देव त्याच्या पाठीशी असल्याशिवाय ही चिन्हे कोणीही करू शकत नाही. निकोडेम्स भौतिक धार्मिकतेवर विश्वास ठेवत होता आणि तरीही मूळ आत्मा होता. येशूने स्पष्ट केले की त्याला आत्मिक धार्मिकतेवर विश्वास ठेवण्याची गरज आहे. जॉन 3:3 सांगते की येशूने उत्तर दिले आणि त्याला म्हटले, मी तुम्हाला खरे सांगतो, जोपर्यंत कोणीतरी पुन्हा जन्म घेत नाही तोपर्यंत तो देवाचे राज्य पाहू शकत नाही. तुमचा तारणारा म्हणून तुम्ही येशूला आध्यात्मिकरित्या स्वीकारले पाहिजे. जेव्हा तुम्ही आध्यात्मिकरित्या पुनर्जन्म घेता तेव्हा तुम्ही एक नवीन निर्मिती असता. 2 करिंथकर 5:17 म्हणते, म्हणून जर कोणी ख्रिस्तामध्ये असेल तर तो एक नवीन निर्मिती आहे, जुन्या गोष्टी निघून गेल्या आहेत, पहा, सर्व गोष्टी नवीन झाल्या आहेत. तुमचा मूळ आत्मा येशूच्या आत्म्यात, ख्रिस्ताच्या आत्म्यात बुडलेला आहे. ख्रिस्ताचा आत्मा हे जिवंत पाणी आहे जे तुमच्या नव्याने निर्माण केलेल्या आत्म्याचा बाप्तिस्मा करते. भौतिक पाण्याचा बाप्तिस्मा घेण्याची गरज नाही. देवाने तुमच्या नव्याने निर्माण केलेल्या आत्म्याला बाप्तिस्मा घेण्याचा मार्ग प्रदान केला. 2 करिंथियन्स 5:16 म्हणते, म्हणून आतापासून आम्ही कोणालाही देहबुद्धीनुसार मानणार नाही. जरी आपण ख्रिस्ताला देहानुसार ओळखले असले तरी आता आपण त्याला अशा प्रकारे ओळखत नाही. रोमन्स 8:8 म्हणते, तर मग जे देहात आहेत ते देवाला संतुष्ट करू शकत नाहीत. जॉन 3:3 म्हणते की तो देवाचे राज्य पाहू शकत नाही, देवाच्या राज्याचा मार्ग म्हणून येशूचा उल्लेख करतो. जॉन दुपारी 2:06 म्हणते की येशू त्याला म्हणाला, मी मार्ग, सत्य आणि जीवन आहे. माझ्याशिवाय कोणीही पित्याकडे येत नाही. योहान 3:05 मध्ये येशू निकोदेमसला देवाच्या राज्यात कसे प्रवेश करायचा हे स्पष्ट करतो. तो म्हणतो, मी तुम्हाला खरे सांगतो, जोपर्यंत पाणी व आत्म्याने जन्म घेतला नाही तोपर्यंत तो देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. पाण्यापासून जन्माला आलेला हा शब्दप्रयोग येशूने निकोडेमसला जॉन 3:3 मध्ये सांगितल्याचा संदर्भ देतो की त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागेल. तुमच्यामध्ये ख्रिस्ताच्या आत्म्यासह तुम्ही आत्मिक नीतिमान विश्वासणारे असले पाहिजे. जॉनच्या 4व्या अध्यायात ख्रिस्ताचा आत्मा हे जिवंत पाणी आहे. अनेक विश्वासणाऱ्यांना माहीत नाही की येशूचा जन्म पाण्यापासून झाला होता. 1 जॉन 5:6 म्हणते की हा तो आहे जो पाणी आणि रक्ताने आला. येशू ख्रिस्त फक्त पाण्यानेच नाही तर पाणी आणि रक्ताने आणि आत्माच साक्ष देतो, कारण आत्मा सत्य आहे. जर विश्वासणाऱ्यांना सत्य शिकवले गेले असते आणि त्यांना सत्याचा आत्मा मिळाला असता तर त्यांना शास्त्रातील सत्य कळले असते. जॉन 3:5 मधील आत्मा हा पवित्र आत्मा आहे. या शास्त्रामध्ये पवित्र आत्मा देवाचा आत्मा आणि सत्याचा आत्मा दर्शवतो, ज्याप्रमाणे पवित्र आत्मा जॉन रात्री 8:22 मध्ये ख्रिस्ताच्या आत्म्याचे प्रतिनिधित्व करतो. येशू आध्यात्मिकरित्या पाण्याद्वारे आला आणि आत्मिक नीतिमान विश्वासणारे पाण्यापासून जन्माला येतात. देवाच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी आपण आपल्यामध्ये येशू घडवत आहोत. गलतीक्रास 4:19 म्हणते, माझ्या लहान मुलांनो, ज्यांच्यासाठी मी ख्रिस्त तुमच्यामध्ये निर्माण होईपर्यंत पुन्हा जन्म घेतो. पवित्र शास्त्राचे खंडन करताना जॉन 3:5 तुम्हाला सांगतो की तुम्हाला देवाच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी ख्रिस्ताचा आत्मा, देवाचा आत्मा आणि सत्याचा आत्मा आवश्यक आहे. ही ख्रिश्चनची व्याख्या आहे.
योहान 3:05 समजण्यासाठी योहान 3:06 हे शास्त्रवचन विश्वासणाऱ्यांना समजले नाही. योहान 3:06 म्हणते की जे देहापासून जन्मलेले आहे ते देह आहे आणि जे आत्म्याने जन्मलेले आहे ते आत्मा आहे. कारण विश्वासणाऱ्यांना त्यांच्यामध्ये सत्याचे ज्ञान नसल्यामुळे ते योहान 3:06 समजून घेऊ शकले नाहीत आणि ते योहान 3:05 ला लागू करू शकले नाहीत. विश्वासणारे म्हणतात की पाण्यातून जन्मलेला म्हणजे भौतिक पाण्याचा बाप्तिस्मा किंवा आईच्या गर्भाला सूचित करतो. ते देह आत्म्याशी मिसळत होते. पाणी आणि आत्म्याने जन्मलेला हा आत्म्याचा आत्मा आहे. येशू आणि निकोदेम्स यांनी जॉन 3:05 पासून योहान 3:16 पर्यंत त्यांचे संभाषण चालू ठेवले. ते एकाच विषयावर चर्चा करत होते. जॉन 3:16 म्हणते कारण देवाने जगावर इतके प्रेम केले की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, जेणेकरून जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन मिळावे. जॉन 3:5 म्हणते की येशूने उत्तर दिले, मी तुम्हाला खरे सांगतो, जोपर्यंत कोणी पाणी आणि आत्म्याने जन्म घेत नाही तोपर्यंत तो देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. येशू म्हणतो की जर तुम्ही त्याच्या विधानावर विश्वास ठेवता, जोपर्यंत कोणी पाणी आणि आत्म्याने जन्म घेत नाही तोपर्यंत तो देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही, तर तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता. देवाच्या राज्यात प्रवेश करणे म्हणजे सार्वकालिक जीवन होय. कारण विश्वासणाऱ्यांना त्यांच्यामध्ये सत्याचे ज्ञान नव्हते, ते योहान 3:16 मध्ये पापांच्या क्षमेवर विश्वास ठेवतात आणि तुम्हाला सार्वकालिक जीवन मिळते असे दिसते. हे खोट्या शिक्षकांचे खोटे आहे. जॉन 3:05 आणि जॉन 3:16 ही ख्रिश्चनची व्याख्या आहे. दोघांचे म्हणणे आहे की सार्वकालिक जीवनासाठी तुम्हाला ख्रिस्ताचा आत्मा, देवाचा आत्मा आणि सत्याचा आत्मा आवश्यक आहे. येशू शोमरोनी स्त्रीशी जिवंत पाण्याविषयी बोलत आहे. जॉन 4 मध्ये नमूद केले आहे की येशूने उत्तर दिले आणि तिला म्हटले, जो हे पाणी पिईल त्याला पुन्हा तहान लागेल. 14 परंतु मी जे पाणी पिईल त्याला कधीही तहान लागणार नाही. पण मी त्याला जे पाणी देईन ते त्याच्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी उगवणारा पाण्याचा झरा होईल. जिवंत पाणी ख्रिस्ताचा आत्मा आहे. जेव्हा जिवंत पाणी सार्वकालिक जीवनासाठी पाण्याचा झरा बनते, तेव्हा तुम्हाला देवाचा आत्मा आणि तुमच्यामध्ये सत्याचा आत्मा प्राप्त झाला आहे. योहान 7 म्हणते की जो माझ्यावर विश्वास ठेवतो, पवित्र शास्त्रात म्हटल्याप्रमाणे, त्याच्या हृदयातून जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. 39 पण हे तो आत्म्याविषयी बोलला, जो त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना मिळेल. कारण पवित्र आत्मा अद्याप दिलेला नव्हता, कारण येशूचे गौरव झाले नव्हते. जॉन 4 म्हणते पण वेळ येत आहे, आणि आता आहे, जेव्हा खरे उपासक आत्म्याने आणि सत्याने पित्याची उपासना करतील, कारण पित्याची उपासना व्हावी म्हणून असे शोधत आहेत. 24 देव आत्मा आहे आणि जे त्याची उपासना करतात त्यांनी आत्म्याने व सत्याने उपासना केली पाहिजे. जे लोक येशू ख्रिस्ताच्या आत्म्यावर विश्वास ठेवतात त्यांना पवित्र आत्मा मिळेल आणि आत्मा आणि सत्याने पित्याची उपासना करणारे खरे उपासक बनतील. त्यांना देवाचा आत्मा आणि सत्याचा आत्मा मिळाला आहे. मॅथ्यू 2:8 म्हणते, म्हणून जा आणि सर्व राष्ट्रांना शिष्य बनवा, त्यांना पित्याच्या आणि पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. 20 मी तुम्हाला आज्ञा दिलेल्या सर्व गोष्टींचे पालन करण्यास त्यांना शिकवा आणि पहा, मी सदैव तुमच्यासोबत आहे, अगदी युगाच्या शेवटपर्यंत. आमेन. मला मॅथ्यू 2:8 2:0 नीव वापरायला आवडते कारण ते ओबे शब्द वापरते, निरीक्षण नाही. मी तुम्हाला सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचे पालन करायला शिकवते आणि शिकवते. आणि निश्चितच मी युगाच्या अगदी शेवटपर्यंत तुझ्याबरोबर आहे. मॅथ्यू 2:8-1-9 मधून मला ख्रिस्ताचा आत्मा, देवाचा आत्मा आणि सत्याचा आत्मा कसा मिळाला याबद्दल अनेकांना आश्चर्य वाटते. विश्वासणारे त्यांच्यामध्ये येशू घडवत आहेत.
मॅथ्यू 3:16 मध्ये जेव्हा येशूचा बाप्तिस्मा झाला आणि देवाचा आत्मा त्याच्यावर उतरला तेव्हा मी पाहिले. जेव्हा तुम्ही येशूला आध्यात्मिकरित्या तुमचा तारणारा म्हणून स्वीकारता तेव्हा तुम्हाला ख्रिस्ताचा आत्मा प्राप्त होतो. जॉन दुपारी 2:06 मध्ये येशू हे सत्य आहे असे त्यात म्हटले आहे. तसेच जॉन दुपारी 3:26 म्हणते परंतु जेव्हा मदतकर्ता येईल ज्याला मी पित्याकडून तुमच्याकडे पाठवीन, सत्याचा आत्मा जो पित्याकडून येतो, तो माझ्याबद्दल साक्ष देईल. ते स्पष्ट करण्यासाठी मॅथ्यू 2:8-9 याचा अर्थ असा आहे की आध्यात्मिक धार्मिकतेवर विश्वास ठेवणारा पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा घेतो. पवित्र आत्मा हा देवाचा आत्मा आणि सत्याचा आत्मा यांचा प्रशासक आहे. ख्रिश्चनामध्ये ख्रिस्ताचा आत्मा, देवाचा आत्मा आणि सत्याचा आत्मा असतो. तसेच सत्याचे पालन करा. ख्रिस्ताचा आत्मा, देवाचा आत्मा आणि सत्याचा आत्मा या सर्वांमध्ये जिवंत पाणी आहे. जेव्हा विश्वासणारे पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा घेतात तेव्हा त्यांचे जिवंत पाणी वाढते. योहान 4:14 याचा उल्लेख पाण्याचा झरा असा होतो. जॉन 7:38 याचा संदर्भ तुमच्या हृदयातून जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. तर तुम्ही म्हणू शकता की देव आत्मा युक्त जिवंत पाणी आहे कारण येशूचा जन्म पाण्यापासून झाला होता. देवाने मला अनेक आध्यात्मिक दर्शन घडवण्याची परवानगी दिली आहे. मी माझ्या कुत्र्यांना बाहेर घेऊन जात होतो आणि आम्ही अंगणातून बाहेर पडलो तेव्हा आम्हाला अंगणात एक आकृती दिसली. माझे कुत्रे आकृतीकडे धावले आणि ते अदृश्य झाले. आणखी एक आकृती दिसली, पण कुत्र्यांना ती दिसत नव्हती. मी पाण्याची बादली घेऊन ते हवेत फेकून आकृतीचे वर्णन केले आणि त्यातून पाण्यासारखे चालणारे शरीर तयार झाले. गुडघ्याच्या भागाजवळ एक लहान गोल दिवा होता. आता मला माहीत आहे की मी जिवंत पाण्यासह आत्मा पाहिला आहे. मॅथ्यू 2:8-9 दर्शविते की देवाचा आत्मा आणि सत्याचा आत्मा हे वैयक्तिकरित्या केले जातात, परंतु पवित्र आत्मा त्यांचे एकत्र व्यवस्थापन करतो. तर हे आपोआप नाही की तुमच्यात सत्याचा आत्मा आहे, जो आम्हाला आजच्या परिस्थितीत आणतो. विश्वासणाऱ्यांकडे ख्रिस्ताचा आत्मा आणि देवाचा आत्मा असतो, परंतु सुरुवातीच्या चर्चमध्ये जे घडले त्यामुळे सत्याच्या आत्म्याचे प्रकटीकरण नसते. जोपर्यंत तुम्हाला सत्याचा आत्मा मिळत नाही तोपर्यंत तुम्ही ख्रिस्ती नाही. मार्क 1:6 म्हणते आणि तो त्यांना म्हणाला, सर्व जगात जा आणि प्रत्येक प्राण्याला सुवार्ता सांगा. 16 जो विश्वास ठेवतो आणि बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल, पण जो विश्वास ठेवत नाही त्याला दोषी ठरवले जाईल. 17 आणि या चिन्हे जे विश्वास ठेवतात त्यांच्या मागे लागतील, माझ्या नावाने ते भूते काढतील, ते नवीन भाषा बोलतील, 18 ते साप उचलतील आणि जर त्यांनी काही प्राणघातक प्यायले तर ते त्यांना त्रास देणार नाही. ते आजारी लोकांवर हात ठेवतील आणि ते बरे होतील. मार्क 1:6 चे खंडन. जो विश्वास ठेवतो त्याच्यामध्ये ख्रिस्ताचा आत्मा असतो आणि बाप्तिस्मा घेतला आहे, म्हणजे पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा, देवाचा आत्मा आणि त्यांच्यामध्ये सत्याचा आत्मा जतन केले जाईल. देवाच्या राज्यात प्रवेश करा किंवा सार्वकालिक जीवन, जे विश्वास ठेवतात त्यांचे अनुसरण करतील. नवीन भाषा बोलणे हे एकमेव चिन्ह आहे ज्याबद्दल विश्वासणाऱ्यांना त्रास होतो कारण ते स्वतः नवीन भाषेने बोलत नाहीत. येशू म्हणतो की ज्यांचा तो पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा करतो ते नवीन भाषा बोलतील करतील. येशूच्या पुनरुत्थानानंतर कबरेतून बाहेर आलेले संत नवीन भाषेत बोलत नव्हते. मॅथ्यू 2:8 आणि मार्क 1:6 त्याच गोष्टीबद्दल बोलत आहेत. मी विश्वासणाऱ्यांना हे स्पष्ट करू इच्छितो. जिभेने बोलल्याने तुम्हाला उडी मारून चर्चमध्ये किंवा इतर कोठेही पळता येत नाही. त्या तुमच्या शारीरिक भावना आहेत. रोमन्स 8:8 म्हणते, तर मग जे देहामध्ये आहेत ते देवाला संतुष्ट करू शकत नाहीत, भौतिक म्हणजे देह. तसेच तुम्ही बोलता की नाही यावर तुमचे नियंत्रण असते.
एक करिंथकर दुपारी 2:28 म्हणते, परंतु जर कोणी दुभाषी नसेल तर त्याने चर्चमध्ये गप्प बसावे आणि त्याने स्वतःशी आणि देवाशी बोलू द्यावे. एक करिंथकर दुपारी 2:02 म्हणते, कारण जो दुसऱ्या भाषेत बोलतो तो मनुष्यांशी बोलत नाही तर देवाशी बोलतो, कारण त्याला कोणी समजत नाही, तथापि तो आत्म्याने रहस्य बोलतो. भाषेत बोलणे हे देवासाठी खूप महत्वाचे आहे. लूक 1:2 येशू म्हणाला की मी पृथ्वीवर अग्नी पाठवायला आलो आहे आणि ती आधीच पेटली असती अशी माझी इच्छा आहे. 50 पण माझ्याकडे बाप्तिस्मा घ्यायचा आहे आणि तो पूर्ण होईपर्यंत मी किती दुःखी आहे. 51 मी पृथ्वीवर शांती प्रस्थापित करण्यासाठी आलो असे तुम्हाला वाटते का? मी तुम्हाला सांगतो, अजिबात नाही, तर विभाजन. लूक 3 म्हणते की जॉनने उत्तर दिले, सर्वांना म्हणाला, मी खरोखर तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करतो, पण माझ्यापेक्षा पराक्रमी एक येत आहे, ज्याच्या चप्पलचा पट्टा मी सोडण्यास योग्य नाही. तो तुम्हाला पवित्र आत्म्याने आणि अग्नीने बाप्तिस्मा देईल. प्रेषितांची कृत्ये 2 म्हणते, आणि अचानक स्वर्गातून जोराचा वायासारखा आवाज आला आणि ते जिथे बसले होते ते संपूर्ण घर भरून गेले. 3 मग त्यांना अग्नीप्रमाणे विभागलेल्या जीभ दिसल्या आणि त्या प्रत्येकावर एक बसला. 4 आणि ते सर्व पवित्र आत्म्याने भरले आणि जसे आत्म्याने त्यांना उच्चार केले. जेम्स 3:6 म्हणते, आणि जीभ ही अग्नी आहे, अधर्माचे जग आहे. जीभ आपल्या अवयवांमध्ये इतकी बसलेली आहे की ती संपूर्ण शरीराला अशुद्ध करते आणि निसर्गाच्या वाटचालीला आग लावते आणि नरकात आग लावते. देवाने त्याच्या उद्देशासाठी जीभ नियंत्रित केली. हा व्हिडिओ तुम्हाला खरा ख्रिश्चन बनण्यासाठी सत्य सांगण्याचा उद्देश आहे. ख्रिश्चनची व्याख्या गॉस्पेलच्या पुस्तकांमध्ये आढळते. ख्रिश्चनामध्ये ख्रिस्ताचा आत्मा, देवाचा आत्मा, सत्याचा आत्मा असतो आणि त्यांच्यातील सत्याचे पालन करतो. खरा ख्रिश्चन असणे हा संत बनण्याचा एकमेव मार्ग आहे. संत होण्यासाठी तुम्हाला अजूनही पवित्रीकरण प्रक्रियेतून जावे लागेल. एक संत पवित्र आहे आणि तो देव आणि प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर चालू शकतो. देवाच्या आत्म्याने बाप्तिस्मा घेईपर्यंत येशूने त्याची सेवा सुरू केली नाही हे विश्वासणाऱ्यांनी लक्षात घेतले पाहिजे. मत्तय 3:16 येशू ख्रिस्त आहे आणि तो सत्य आहे. जॉन दुपारी 2:06 त्याला शिष्यांप्रमाणे ख्रिस्ताच्या आत्म्याची किंवा सत्याच्या आत्म्याची गरज नव्हती. शिष्यांनी पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा घेईपर्यंत त्यांची सेवा सुरू केली नाही. प्रेषितांची कृत्ये 2:04 त्यांना देवाचा आत्मा आणि सत्याचा आत्मा मिळाला. विश्वासणारे म्हणून शिष्यांना येशूने सत्य शिकवले होते. शिष्यांनी सत्याचा आत्मा प्राप्त करण्याची आवश्यकता पूर्ण केली आणि नंतर ते देवाच्या राज्याचा प्रचार आणि शिकवू शकले. परंतु येशूने शिष्यांना पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा घेण्यापूर्वी उपदेश करण्याची आणि आजारी लोकांना बरे करण्याचे सामर्थ्य दिले. लूक 9 म्हणते, मग त्याने आपल्या 12 शिष्यांना एकत्र बोलावले आणि त्यांना सर्व भूतांवर आणि रोग बरे करण्याचे सामर्थ्य व अधिकार दिले. 2 त्याने त्यांना देवाच्या राज्याचा प्रचार करण्यासाठी आणि आजारी लोकांना बरे करण्यासाठी पाठवले. ही सत्ता शाश्वत नव्हती. मी काय म्हणतोय ते समजतंय का? सत्याचा आत्मा प्राप्त करण्यापूर्वी तुम्हाला सत्य शिकवले पाहिजे.